महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा नव्या उद्योगांची, मोठ्या कारखान्यांची किंवा रोजगारांची चर्चा निघते, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पहिली नावं कोणती येतात? तर मुंबई, पुणे, चाकण, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड किंवा नागपूरचं मिहान किंवा नाशिकचा औद्योगिक पट्टा. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा संपूर्ण गाडा याच मोठ्या शहरांच्या अवतीभोवती फिरत होता. पण आता या सर्वांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची चांगली चर्चा रंगली आहे आणि ते नाव दुसरं तिसरं कोणतं नसून सातारा जिल्हा आहे. कारण साताऱ्यात तब्बल 46,000 कोटी रुपयांची महागुंतवणूक आणि 126 नवीन उद्योग येण्याची मोठी घोषणा झाली आहे. पण हे उद्योग नक्की कोणते आहेत? पुण्यातील उद्योगांचा ताण कमी करण्यासाठी सातारा खरोखरच पर्याय बनतोय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गुंतवणुकीमुळे स्थानिक तरुणांना काय फायदा होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तराच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सातारा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते इथले ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य पर्यटन आणि शेती. पण आता साताऱ्याची ही पारंपरिक ओळख वेगाने बदलत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका मोठ्या औद्योगिक शिखर परिषदेत सातारा जिल्ह्याने गुंतवणुकीचे एक मोठे आणि महत्त्वाचे केंद्र म्हणून आपली छाप पाडली आहे. या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तब्बल 126 नवीन उद्योग उभारले जाणार आहेत. सातारा औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDCचे प्रादेशिक अधिकारी अमित कुमार सोंगडे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार साताऱ्यात 46,000 कोटी रुपयांची प्रचंड मोठी गुंतवणूक होणार आहे. ही गुंतवणूक केवळ कारखान्यांच्या इमारती उभारण्यापुरती मर्यादित नसून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक मोलाचा दगड ठरणार आहे. कारण या सर्व प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील 12,000हून अधिक सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण होतील आणि बेरोजगारीच्या समस्येवर एक उपाय मिळेल. या सर्व घडामोडींचा अभ्यास करताना दोन वेगवेगळ्या अहवालातील आकडेवारीतील फरक समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. कारण 17 ऑगस्टच्या वृत्तानुसार साताऱ्यात 97 नवीन उद्योगांची उभारणी होणार असून त्यातून 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणि 7,000हून अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या अहवालात औद्योगिक शिखर परिषदेतील व्यापक करारानुसार 126 उद्योग, 46,000 कोटींची गुंतवणूक आणि 12,000 नोकऱ्यांचा आकडा दिला आहे. हाच गोंधळ टाळण्यासाठी हे आकडेवारीतील स्पष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की 97 हा आकडा प्रस्तावित प्रकल्पांचा एक प्राथमिक किंवा विशिष्ट टप्पा असू शकतो, तर 126 हा परिषदेतील एकूण गुंतवणुकीचा विस्तृत आराखडा असू शकतो. दोन्ही अहवाल हे सिद्ध करतात की आगामी काळात साताऱ्यात नव्या गुंतवणुकीची मोठी भर पडणार असून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी गती मिळणार आहे. आता प्रश्न असा पडतो की 46,000 कोटी रुपयांची गुंतवणूक साताऱ्यासाठी नेमकी किती महत्त्वाची आहे? तर 46,000 कोटी म्हणजे साताऱ्याच्या अर्थव्यवस्थेला एक प्रचंड मोठी उभारी देणारा हा आकडा आहे. ही गुंतवणूक प्रत्यक्षात आली तर त्याचा परिणाम केवळ संबंधित कंपन्यांपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा मिळणार आहे. कारण उद्योगांसाठी लागणारे कच्चे माल पुरवठादार, वाहतूकदार, पॅकेजिंग, लॉजिस्टिक, मेंटेनन्स आणि दुरुस्ती सेवा पुरवणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा व्यवसाय मिळेल. एवढंच नाही तर बाहेरून येणाऱ्या कामगारांमुळे हॉटेल व्यवसाय, खानावळी, भाडेतत्वावरील घरे आणि इतर किरकोळ सेवा क्षेत्रांना मोठा दिलासा मिळेल. थोडक्यात सांगायचं तर या गुंतवणुकीमुळे ग्रामीण भागातील उद्योजकता वाढीस लागून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच ही सर्व गुंतवणूक जिल्ह्याच्या विविध भागात कशा प्रकारे पसरणार आहे आणि कोणत्या नामांकित कंपन्या येणार आहेत हे पाहूयात. तर जागेच्या उपलब्धतेनुसार ही गुंतवणूक एकाच ठिकाणी केंद्रित न राहता सातारा, खंडाळा, शिरवळ, फलटण, मान, खटाव, कराड, वाई, लोणंद, कोरेगाव आणि पाटण या प्रमुख तालुक्यांमध्ये विखुरली जाईल. सध्या या संपूर्ण पट्ट्यात 5,000हून अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग आधीपासूनच कार्यरत आहेत. आता यात मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, इलिजन ग्लोबल, अष्टविनायक इंडस्ट्रीज, गोदरेज आणि मालपानी उद्योग समूह यांसारख्या दिग्गज कंपन्यांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये गोदरेज 500 कोटी, इलिजन ग्लोबल 550 कोटी, डेल्वन फ्लो कंट्रोल्स 350 कोटी, यंत्रण टेक्नॉलॉजी 250 कोटी, आशीर्वाद इंडस्ट्रीज 150 कोटी, श्री अष्टविनायक ग्लास 150 कोटी, क्युब्रेल ऑटोमोबाईल 105 कोटी आणि मलाज फूड प्रोडक्ट 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं प्रस्तावित आहे.
अशा जागतिक दर्जाच्या कंपन्या साताऱ्याकडे आकर्षित होण्यामागे साताऱ्यात उपलब्ध असलेल्या उत्तम पायाभूत सुविधा हा सर्वात मोठा पाया ठरत आहे। कारण साताऱ्याला पुणे बंगळुरू महामार्गाचे उत्तम जाळे आणि उत्कृष्ट रस्ते जोडणी आहे। यामुळे माल वाहतुकीसाठी रेल्वेची पुरेशी आणि सोयीस्कर उपलब्धता इथे आहे। तसेच कराड, पुणे आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळाची सुविधा जवळ उपलब्ध असल्याने वाहतूक अत्यंत सुलभ होते। शिवाय या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीमुळे कच्चा माल आणणे आणि तयार झालेला बाजारात पोहोचवणे सोपे होते। पुणे आणि मुंबई सारख्या शहरात जमिनीचे प्रचंड वाढलेले भाव पाहता पुण्याच्या जवळ असलेले शिरवळ, खंडाळा, लोणंद आणि फलटण हे परिसर कंपन्यांसाठी भविष्यातील सर्वात आकर्षित औद्योगिक पट्टा म्हणून समोर येत आहेत। मात्र या संपूर्ण समीकरणाचा अभ्यास करताना पुण्याच्या चाकण औद्योगिक पट्ट्यातील घडामोडींचा संदर्भ महत्त्वाचा आहे। कारण सध्या पुण्याच्या चाकण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि औद्योगिक विस्तारासाठी जागेच्या अडचणी यावर मोठी चर्चा सुरू आहे। चाकणमधून 20 कंपन्या बाहेर जात असल्याच्या चर्चांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अफवा असं म्हटलं असलं तरी उद्योगांना विस्तारासाठी नवीन जागेची तीव्र गरज आहे ही वस्तुस्थिती आहे। अशा स्थितीत पुण्याजवळ उपलब्ध जमीन आणि उत्कृष्ट वाहतूक संपर्क असलेला सातारा हा भाग चाकणला एक सशक्त पर्याय बनून समोर येत आहे। त्यामुळे पुण्यातील उद्योगांच्या विस्तारासाठी सातारा हे भविष्यातील महत्त्वाचं डेस्टिनेशन बनत आहे। या संपूर्ण प्रकल्पाचा फायदा इथल्या स्थानिक तरुणांना आणि नवउद्योजकांना होणार आहे। कारण 12,000 थेट नोकऱ्यांमुळे साताऱ्यातील सुशिक्षित तरुणांना स्वतःच्या जिल्ह्यातच रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील। त्यामुळे त्यांना पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात स्थलांतर करावं लागणार नाही। पण फायदा केवळ या थेट नोकऱ्यांपुरता मर्यादित नसेल। नव्या उद्योगांमध्ये 10% मोठे, 20% मध्यम, 30% लघु आणि 30% सूक्ष्म उद्योग आहेत। त्यामुळे मोठ्या कंपन्यांना लागणारे सुटे भाग तयार करणे, कॅन्टीन, हाऊसकीपिंग, वाहतूक, सुरक्षा आणि मेंटेनन्स यांसारख्या सेवा पुरवण्यासाठी स्थानिक तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करता येईल। जिल्हा उद्योग केंद्राच्या माहितीनुसार 2026 मध्ये साताऱ्यात 600 नवीन उद्योजक तयार झाले असून त्यातून सुमारे 2500 रोजगारांच्या संधी निर्माण होत आहेत। दरम्यान साताऱ्याचा हा विकास महाराष्ट्राच्या मोठ्या औद्योगिक धोरणाशी थेट जोडला आहे। राज्य सरकारच्या 2025च्या औद्योगिक धोरणात 2026 ते 2030 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर परदेशी व देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि प्रादेशिक समतोल साधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। हे उद्योग केवळ पुणे, मुंबई पुरते मर्यादित न ठेवता साताऱ्यासारख्या जिल्ह्यात वाढवणं हाच या धोरणाचा मुख्य भाग आहे। सातारा, कराड, फलटण आणि शिरवळ यांसारख्या शहरांमध्ये आर्थिक हालचाली वाढतील, नागरीकरणाचा वेग वाढेल, घरांची मागणी वाढेल आणि पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार होईल। परिणामी साताऱ्याचे नाव आता राज्याच्या औद्योगिक नकाशावर एका मोठ्या शक्तीच्या स्वरूपात झळकेल यात काही शंका नाही। एकीकडे विकासाचे चित्र दिसत असले तरी उद्योगांच्या या प्रवासात काही महत्त्वाची आव्हाने देखील साताऱ्यासमोर उभी आहेत। उद्योग प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी केवळ जमीन पुरेशी नसते तर अखंड वीज, पाण्याचा सुरळीत पुरवठा, ड्रेनेज, रस्ते आणि इंटरनेट व्यवस्था द्यावी लागते। कारखाने वाढल्यास रस्त्यांवर माल वाहतूक वाढेल, त्यामुळे वाहतूक नियोजनाची आजपासूनच गरज आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाणी। साताऱ्यातील काही तालुक्यांमध्ये भूजल पातळी कमी असल्याची नोंद आहे। त्यामुळे उद्योगांना पाणी पुरवताना स्थानिक शेती आणि पिण्याच्या पाण्याचा समतोल साधावा लागेल। तसेच सातारा हा निसर्ग समृद्ध आणि पर्यटनाचा जिल्हा असल्याने प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापन करून पर्यावरणाचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे। शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की हा फक्त कागदावरचा करार आहे की साताऱ्याच्या प्रत्यक्ष कायापालटाची सुरुवात। 46,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक आणि 126 उद्योगांचे आकडे हे आशादायक आहेत। परंतु प्रस्ताव मांडणं, सामंजस्य करार होणं आणि प्रत्यक्षात कारखाना सुरू होऊन उत्पादन सुरू होणं या पूर्णपणे वेगवेगळ्या पायऱ्या आहेत। पुढील काळात किती प्रकल्पांना प्रत्यक्ष मंजुरी मिळते, किती उद्योगांना जमीन मिळून काम सुरू होतं आणि प्रत्यक्षात किती तरुणांना रोजगार मिळतो यावरच या संपूर्ण घोषणेचं यश अवलंबून असेल। जर या कराराची प्रत्यक्ष योग्य अंमलबजावणी झाली तर सातारा हा भविष्यात पुण्याचा सर्वात मोठा औद्योगिक पर्याय बनून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देईल यात काही शंका नाही। तुम्हाला काय वाटतं, सरकारनं घोषित केल्याप्रमाणे 126 उद्योग हे खरोखर चालू होतील का आणि सातारकर तरुणांना साताऱ्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील का, ज्यामुळे रोजगारासाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमुळे स्थलांतरित होतानाची ससे होळपट थांबेल का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सातारकर मित्रांना नक्की शेअर करा।